त्याच्या ठिकाणी तुम्हाला एक एकंदरीत टोटल सॅम्पल स्पेस या ठिकाणी यादी तयार करून दिली होती. म्हणजे थोडक्यात आपला सॅम्पल स्पेस या ठिकाणी आपण संपलेला होता. म्हणजे सॅम्पल स्पेस म्हणजे सेट ऑफ आउटकम्स. एखादी कंडिशन किंवा एखादा घटना केल्यानंतर, एखादी कार्य केल्यानंतर त्याच्या कोणत्या कोणत्या पॉसिबिलिटी असतात, शक्यता कोणत्या कोणत्या असतात, त्याची पूर्ण रँडमली त्याचं एक्सपेरिमेंटल आपण ज्यावेळेस त्याची यादी करतो, लिस्ट बनवतो, त्याला आपण सॅम्पल स्पेस या ठिकाणी आपण म्हणतो. जेवढे काही पॉसिबल कंडिशन्स किंवा आउटकम्स या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतात. समजा आपण एखादा कॉइन टॉस केला म्हणजे तर काय काय प्राप्त होऊ शकतो याच्याबद्दल जर आपण थोडक्यात स्टडी केली तर एकतर तो कॉइन एच पडल किंवा टी पडल हे आपण पाहिलं होतं. ओके, तर याला आपण सॅम्पल स्पेस आपण एस किंवा ओमेगा याच्यामध्ये ठिकाणी दाखवत असतो. ओके, ओमेगा सायन्समध्ये तुम्हाला माहीत असेल. तर जास्त करून आपल्या स्टेट बोर्डमध्ये आपण त्याला एस दाखवतो. पुन्हा तुम्हाला 11th आणि 12th 11वी आणि 12वीच्या क्लासमध्ये तुम्हाला ओमेगा जास्त करून भेटेल. मात्र इथं आपण या ठिकाणी जास्त करून एसच वापरतो, एस फॉर सॅम्पल स्पेस. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या आणि त्याचं रिवाइज पण चांगल्या प्रकारचं केलं होतं. त्यानंतर आपण जाणार आहोत इव्हेंट्स. ओके, इव्हेंट्स म्हणजे सेटच्या भाषेमध्ये सबसेट. ओके, इव्हेंट्स म्हणजे सेटच्या भाषेमध्ये सबसेट म्हणतो आपण त्याला. ओके, तर उपसंच हा उपमा त्याला एक आपल्याला देता येते मॅथमॅटिक्समध्ये. ज्याप्रमाणे सॅम्पल स्पेस घेताना एक सेट झाला किंवा युनिव्हर्सल ऑफ सेट झाला एखाद्या संचाचा आणि त्याच्यावरती तुम्हाला ठिकाणी इव्हेंट्स तयार करता येतात. ओके, तर आता इव्हेंट्स कशाला म्हणतात, तर इव्हेंट्सला थोडक्यात भाषेमध्ये आपल्या मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये किंवा तुमच्या प्रोब्लेमच्या भाषेमध्ये आवर फेवरेबल कंडिशन्स. ओके, आउटकम्स. थोडक्यात तुम्हाला काय आवडते ते घेणं म्हणजे त्याला इव्हेंट्स म्हणतात. ओके, आता समजा आपण एखादा सॅम्पल स्पेस घेतला, समजा इज किंवा इफ one die can be throw. ओके, समजा आपण एखादी वन डाय थ्रो केला तर एस इज इक्वल टू याचं सॅम्पल स्पेस काय तयार होईल. ओके, 1, 2, 3, 4, 5, 6. कारण काय इकडे राईट गेली 6 सर्विस असतात. आता याच्यावरती तुम्हाला आवर फेवरेबल कंडिशन म्हणतात किंवा तुमची आवडती, तुम्हाला याच्यामध्ये काय आवडते नेमकं ते तुम्हाला ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे कोणी मला फक्त इव्हन नंबर्स आवडतील, कोणी मला फक्त याच्यावरती मला काय भेटला पाहिजे ऑड नंबर्स, कोणी म्हणून मला प्राईम नंबर्स, कोणी म्हणून मला फक्त परफेक्ट स्क्वेअर नंबर्स, कोणी म्हणून मला फक्त इव्हन प्राईम नंबर्स. ओके, मे बी तुम्हाला काय आवडते त्याच्यावरती या ठिकाणी इव्हेंट्स तयार होत असतो. ओके, आता तुम्हाला ठिकाणी इव्हेंट्स तयार करता येते. काही म्हणा ए बी द इव्हेंट्स काय ठिकाणी याच्या खाली हे क्वेश्चन झाल्यानंतर इफ वन कॉइन किंवा वन डाय किंवा टू डाय जे काय असेल थ्रो केल्यानंतर इव्हेंट्स हे त्याच्यावरती येते. म्हणजे हा संच झाला, या संचाचा तुम्हाला उपसंच या ठिकाणी बनवावा लागतो. ओके, मग आता तुम्हाला काय आवडते ए बी द इव्हेंट. कोणता इव्हेंट? गेटिंग ओनली हेड. जर कॉइन असतील तर हेड किंवा टेल. जर डायस असेल तर अप्पर सरफेसला तुम्हाला काय हवंय. ओके, इव्हन नंबर्स हवेत, ऑड नंबर्स हवेत, प्राईम नंबर्स हवेत, परफेक्ट स्क्वेअर नंबर्स हवेत किंवा इव्हन प्राईम नंबर्स कोणते हवेत किंवा ऑड प्राईम नंबर्स किंवा नायदर प्राईम नॉर कंपोजिट असंही होऊ शकतो. काही कंडिशन होऊ शकते एवढ्या याच्यावरती किंवा मल्टिपल 2, मल्टिपल 3, 3च्या पाड्यामध्ये येणारे, 6च्या पाड्यामध्ये येणारे, काही 6च्या पाड्यामध्ये एकच येतो या ठिकाणी. तर अशा ठिकाणी कंडिशन आपला विचारला जाऊ शकतात आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असणं गरजेचे आहे. ऑड प्राईम कोण आहे, इव्हन प्राईम कोण आहे, म्हणजे नायदर प्राईम नॉर कंपोजिट कोण आहे, जो समयी नाही विषमयी नाही
अशा ह्या संख्या किमान तुम्हाला 36 पर्यंत तरी माहीत असणं गरजेचं आहे. तसे 40 पर्यंत पाहिजे, 40, 50, 60, 100 पर्यंत असं काही अडचण नाहीये. कारण का आपण पाठीमागे बॉक्स पण पाहिला होता, त्याच्यामध्ये 1 ते 40 नंबर पर्यंत नंबरिंग केलेले कार्ड्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त ऑड नंबर्स काढायचे, प्राईम नंबर्स काढायचे, इव्हन नंबर्स काढायचे. तर त्यावेळेस नेमकं काय घडते, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. समजा मी या ठिकाणी ए द इव्हेंट्स, ओके, असं आपण तयार केलं. समजा काय ठिकाणी गेटिंग काय इव्हन नंबर्स ओनली इव्हन नंबर्स on the upper surface. ओके, अपर सरफेसला काय भेटतो आम्हाला, फक्त इव्हन नंबर्स भेटतात. मग a इज इक्वल टू, ओके, इव्हन नंबर्स कोणते कोणते आहेत, 2, 4, 6. ओके, मग नंबर ऑफ a जर तयार केला आपण 3. ओके, म्हणजे आता ह्याच्यात तुम्ही चेक केला तुमच्या संचीच्या भाषेमध्ये, तर याच्यातला प्रत्येक घटक हा तुमचा सॅम्पल स्पेस मध्ये असणार आहे. ओके, म्हणजे एवढी एलिमेंट्स बिलॉंग्स टू इन सॅम्पल स्पेस. ओके, म्हणजे हा प्रत्येक घटक त्याच्यामध्ये असेल. तर आपण संचीच्या भाषेमध्ये काय म्हणतो मग अशा संचाला, की ए हा एस चा उपसंच आहे. ओके, म्हणजे ए इज अ सबसेट ऑफ एस. ओके, मग तर मला तुम्हाला पहिलं सांगितलं इव्हेंट्स म्हणजे दुसरं काही नाही संचीच्या भाषेमध्ये, सबसेट. ओके, काय ठिकाणी सबसेट. आणि एस नुसता सेट नाहीये, एस म्हणजे युनिव्हर्सल सेट. कारण का आपण एका क्वेश्चन मध्ये एकच पाहतो, हा कोणता सेट या ठिकाणी सबसेट आला, म्हणजे हा एस आपल्यासाठी काय बनणार, युनिव्हर्सल सेट. तर त्यासाठी हा टॉपिक सुरुवातीच्या अगोदर आपण प्रत्येक गोष्ट ठिकाणी रिवाइज करून घेताना संचाची पायरी. ओके, जे संचामध्ये जे काही शब्द होते त्या शब्दाला फक्त अल्टरनेट करून दुसरे शब्द या ठिकाणी वर्ड्स आपल्याला आहे आणि समजून घेण्यासाठी तेच येणार आहे सगळं, दुसरं काही आपल्या ठिकाणी भेटणार नाही. आता याच्यावरती अजून इव्हेंट्स तयार होऊ शकतो. म्हणजे समजा बी द इव्हेंट्स गेटिंग ऑन सरफेस पार्ट, त्याच्यामध्ये प्राईम नंबर्स, कोणी ऑड नंबर्स घेईल, कोणी परफेक्ट स्क्वेअर नंबर घेईल. परफेक्ट स्क्वेअर घेतल्यानंतर 1 आणि 4 येईल फक्त. कोणी नायदर प्राईम नॉट कॉम्पोजिट घेईल, 1 येईल. कोणी इव्हन प्राईम नंबर्स घेईल, 2 येईल. ओके, किंवा कोणी स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर्स घेईल, 3 येईल. ओके, त्याच्या प्रत्येक कंडिशनवर डिपेंड्स करते की तुम्हाला काय आवडते. ओके, म्हणजेच आपला इव्हेंटची व्याख्याच आहे आवर फेवरेबल कंडिशन्स किंवा आउटकम्स. तुम्हाला आवडणाऱ्या कंडिशन्स कोणत्या आहेत त्याला इट इज कॉल्ड किंवा आर कॉल्ड इव्हेंट्स. त्याला घटना म्हणतात. घटना कशाला म्हणतात, एखादा सॅम्पल स्पेस घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काय आवडते. ओके, एवढ्या नंबर मध्ये तुम्हाला कोणता नंबर प्रत्येकाला असतो ना, एखाद्याला विचारलं तुमचा आवडीचा नंबर कोणता सांगून टाकते काय ते 121, 21, 111, बरोबर आहे ना, 133 जे काय असेल. परंतु तुम्हाला एवढ्यापैकी सांगितलं तर एवढ्या मला सांगावं लागेल. तुला ह्याच्यामध्ये कोणते कोणते नंबर्स आवडतात, मला फक्त प्राईम नंबर्स आवडतात, मला इव्हन नंबर्स आवडतात. ओके, मग ज्यावेळेस एखादी गोष्ट तुम्हाला आवडते किंवा त्या घटनेपैकी तुम्हाला एखादी घटना ज्या ठिकाणी आवडत असेल, जेवढे काय पार्ट्स आवडतो त्या घटनेलाच तीच घटना म्हणतात त्याला आवर फेवरेबल कंडिशन्स किंवा आवर फेवरेबल आउटकम्स. ओके, त्याची यादी तयार करणं किंवा सांगणं. जर अशी कोणाची कंडिशन राहिली, ओके, असंही होऊ शकते. ओके, म्हणजे एक्स बी द इव्हेंट्स, ओके, गेटिंग अ नंबर्स मोर दॅन 6. मला काय आवडतं, फक्त 6च्या पुढच्या संख्या आवडतात, परंतु ते पण इव्हेंट्स आहे, नाही असं नाही, आवडतात काय अडचण नाही. परंतु इथे येताना तुम्हाला अंडा आहे, म्हणजे अंडा आहे. ओके, तुमचा कारण इथं पॉसिबल नाही आहे, काय ठिकाणी इथं पॉसिबल नाही, कारण इथं संचच आहे तुमचा 6 पर्यंतचा आणि तुम्हाला आवडतो 7 पर्यंतचा. ते 7च्या म्हणजे 6च्या पुढच्या संख्या तो इव्हेंट्स आहे, घटना नाही असं म्हणा. जे एखाद्या प्रकारची कोणती घटना आहे ते नल इव्हेंट्स आहे. कोणत्या इव्हेंट्स या ठिकाणी नल इव्हेंट्स. इकडे होता तुमच्याकडे कोणत्या ठिकाणी नल सेट होता, इथं नल इव्हेंट्स मध्ये जाईल, कारण का इथं ती शक्यच नाही, कारण का 6च्या पुढं येणारच नाही. तर मग प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचे आपल्या त्याच्यामध्ये
इव्हेंट्सचे टाइप्स आणि ठिकाणी पाहावे लागतील. त्याच्या अगोदर आपण फक्त प्रिपरेशन करूया एखादी क्वेश्चन घेऊन की इव्हेंट्स कसे फॉर्म होतात त्याच्यावरती क्वेश्चन तयार करूया आपण. आपण हे सुद्धा पाहिलं होतं, वन कॉइन आणि वन डायस थ्रो, वन कॉइन टॉस केला होता आपण आणि वन डाय थ्रो केला होता. तर त्यावेळेस आपल्या ठिकाणी काय भेटलं होतं याच्याबद्दल आपण खूप चांगल्या प्रकारची स्टडी या ठिकाणी त्या तासिकेमध्ये केलेली होती. तर हे इव्हेंट्स म्हणजे दुसरं काही नाही. इव्हेंट्स म्हणजे काय सांगणार व्याख्या, आवर फेवरेबल कंडिशन म्हणा किंवा आउटकम्स, म्हणजे कोणतं आठ टाकणार याच्यामध्ये तुम्हाला काय नाही, मला हेच पाहिजे. काय पाहिजे ठिकाणी हेच पाहिजे, म्हणजे काय टाकायला तुम्ही तिथं पुढच्या व्यक्तीला आठ टाकायला, एक कंडिशन टाकायला. काय टाकायला ठिकाणी कंडिशन टाकायला, म्हणजे याच्यामध्ये काय काय पाहिजे तुला घे, नाही मला हेच पाहिजे. म्हणजे हेच म्हणण्यासाठी आपण मॅथमॅटिक्स मध्ये त्याला म्हणतो, काय म्हणतो, स्मॉलेस्ट इव्हन नंबर म्हणू शकतो किंवा स्मॉलेस्ट इव्हन प्राईम नंबर सुद्धा म्हणू शकतो. मे जे कोणाला परफेक्ट स्क्वेअर्स नंबर आवडतात मग 1 आणि 4 घेणार त्याला जसे म्हणून आपल्या पुस्तकामध्ये सहज साध्या सोप्या आणि चांगल्या भाषेमध्ये त्याची व्याख्या केली आहे. काय केल्या ठिकाणी आवर फेवरेबल कंडिशन्स किंवा आवर फेवरेबल आउटकम्स. ओके, आउटकम्स म्हणजे जे काही एखाद्या आपण क्रिया केल्यानंतर एक डाय थ्रो केल्यानंतर हे जे काय आलं रिझल्ट याला आउटकम्स म्हणतात. बरोबर आहे. वन डाय थ्रो केल्यानंतर 1 ते 6 पर्यंत जे काही नंबर्स आले त्याला आपण आउटकम म्हणतो. आउटकमला मराठीत काय म्हणतात, निष्पत्ती. कोणता पती, निष्पत्ती. म्हणजे पतीचे अनेक प्रकार आहेत. चहाचा पती आहे, पत्नीचा पती आहे, बरोबर आहे ना, प्रजापती आहे, लंकापती आहे, म्हणजे प्रजापती म्हणजे भरपूर काय आहे, म्हणजे महेशपती आहे, गणपती आहे. म्हणजे त्यामध्ये आपला पण पती आहे तिथं मॅथमॅटिक्स मध्ये. कोणता, निष्पत्ती. म्हणजे तर म्हणजे काय का माझं त्याचं नावच आहे निष्पत्ती. तर त्या पतीमध्ये तुम्हाला काय आवडते नेमकं त्याला सांगू. म्हणजे समजा आपण एखादी क्वेश्चन तयार करून बघूया आणि त्याच्यावर इव्हेंट तयार करून बघूया. काय करू आपण, समजा आपण इफ 2 कॉइन बी टॉस, इफ 2 coin be tossed, then find the events. त्याच्यावरती इव्हेंट्स तुम्हाला तयार केल्यानंतर इथंच राहतात तुमच्या क्वेश्चनमध्ये लगेचच, पण आपण नंतर घेऊया. म्हणजे प्रश्नाचं उत्तर घेऊया लगेच. तर काय आपल्या ठिकाणी 1 कॉइन नाही 2 कॉइन बी टॉस. तर yes be the sample base. तर सॅम्पल बेस इज इक्वल टू, सॅम्पल बेस तयार केल्याशिवाय कुठंच काही करायचं नाही प्रॉब्लेम मध्ये. तर सॅम्पल बेस काय तुमचा पहिला पॉईंट एच. ओके, 2 पॉईंट टॉस केल्यानंतर ते एकतर हेड पडत किंवा एच टी, पहिला हेड पडला तर दुसरा टेल, किंवा पहिला टेल पडला दुसरा हेड, ओके, किंवा दोन्ही पण टी म्हणजे टेल असं होऊ शकते. याच्यापेक्षा काय होऊ शकतं का, समजा 2 कॉइन आहे, 2 कॉइन तुम्ही एकदाच टॉस केला तरी ते दणकुण्यावर खाली पडले, ओके, तर दोन्ही पण काय पडू शकतात, एकतर चित किंवा पहिला चित पडला तर दुसरा पट, किंवा पहिला पट पडला तर दुसरा चित, किंवा दोघे पट. याच्यापेक्षा दुसरं काही होणार नाही. ओके, तर आपण कॉइन टॉस करण्याला मराठीच्या पुस्तकात काय म्हणतात, नाणी म्हणतात. काय म्हणतात ठिकाणी, नाणी. जर आपण नाणी फेकली वरी तर काय होईल,
नाणीला जर आपण वर फेकले तर काय होईल? चिकोला असं तर राहून बसते खाली बघावं लागेल काय आहे. बरं आहे ना, फरशी जागा असं तर मार्ग लागेल, उघड्या पण उघड्याच राहून जाईल, उत्तरामध्ये उत्तरच राहून जाईल. म्हणजे आता चिकोल राहिलं तर राहून बसल. तर नंबर ऑफ इयर्स, हाऊ मेनी एलिमेंट्स, हा याला एलिमेंट्स नाही म्हणत, एलिमेंट्स कुठे वापरतात हा शब्द? सेट मध्ये वापरतात. ओके, तर एलिमेंट साठी काय शब्द वापरायचा सांगा? हा, सॅम्पल पॉइंट. काय वापरायचं? सॅम्पल पॉइंट. ओके, आउटकम्स हे सगळे झाले ना. ओके, आउटकम काय झाले? या सगळ्याला आउटकम म्हणतात. कोणाला? तीन चार तयार. किती? 4. आता याच्यावरती आपण समजा इव्हेंट्स तयार केले तुमच्या मनावर. काय इव्हेंट्स इथेच असतात क्वेश्चन मध्येच, आपण समजा सेपरेट घेतलं खाली. ओके, काय आवडतं तुम्हाला? ओके, ए बी द इव्हेंट्स, ए बी द इव्हेंट्स. काय पाहिजे? गेटिंग ओनली टेल अँड हेड किंवा हाईट लिस्ट शब्द वेगवेगळे त्या ठिकाणी. ओके, काय पाहिजे? डिफरंट पाहिजे. तसा नसतो शब्द. ओके, म्हणजे ॲटलिस्ट वन हेड, ॲटलिस्ट वन टेल किंवा बोथ हेड अँड टेल. ओके, असं प्रोटोकॉल डिफरंट म्हणायचं तर बोथ हेड अँड टेल म्हणावं. म्हणजे हेडही पाहिजे आणि टेलही पाहिजे. म्हणजे तुम्हाला डिफरंट नाही वापरता येणार शब्द. काय मला ठिकाणी? बोथ हेड अँड तर ए इज इक्वल टू काय पाहिजे की आपण एच टी बोथ एक पाहिजे, नंतर एच आणि टी आणि टी एच. कारण ओनली बोथही पाहिजे, कारण इथे एकच आहे हेड आणि इथं टेल आहे, दोघं येऊ शकत नाही. तुम्हाला दोन्ही पाहिजे म्हटल्यानंतर तेच दोन कंडिशन येऊ शकतात. मग नंबर ऑफ ए इज इक्वल टू इथे सॅम्पल पॉईंट आले, 2 सॅम्पल पॉईंट आले. ओके, अजून दुसरी कोणाची आवडती कंडिशन? ओनली हेड किंवा ॲटलिस्ट वन हेड किंवा ॲटलिस्ट वन टेल. ओके, कमीत कमी एक, जास्तीच काय अडचण आहे? किती राहू? ॲटलिस्ट म्हटल्यानंतर काय ठिकाणी? कमीत कमी एक पेक्षा कमी चालणार नाही. काय ठिकाणी? एक पेक्षा कमी जमणार नाही. जर हा शब्द आला कोणता? ॲटलिस्ट वन. ओके, किमान एक, म्हणजे याचा अर्थ एक पेक्षा जास्त चालते. काय ठिकाणी? एक पेक्षा जास्त चालते, मात्र एक पेक्षा कमी चालत नाही. ओके, आणि ॲटलिस्ट मोर दॅन वन आलं, ॲटलिस्ट मोर दॅन वन. ओके, एक पेक्षा जास्त. ओके, किंवा मॅक्झिमम ॲटमोस्ट ॲटलिस्ट ॲटमोस्ट वन. ओके, किमान काय असला पाहिजे ठिकाणी? जास्तीत जास्त एक असला पाहिजे. एक पेक्षा जास्त नसता कामा नाही. एक पेक्षा कमी असतं तर चालतील. ओके, त्याच्यामध्ये म्हणजे इथं आपण एक टाकला, इथं 2 पाहिजे, 3 पाहिजे. ओके, ॲटलिस्ट 3, ॲटमोस्ट जास्तीत जास्त 2. ओके, याच्या पुढे आपला परवानगी नाही. समजा इथं आपण 2 टाकला. ओके, इथे 2 टाकला आता समजा. ॲटमोस्ट 2 म्हणलं, 1 असलं तरी चालेल. काय ठिकाणी? ॲटमोस्ट मध्ये 1 असतील तरी चालतील. ओके, समजा एच तुम्हाला ॲटमोस्ट 2H म्हणला, समजा हेड म्हणला, तर तुम्हाला हे पण चालते. ओके, किंवा नुसता 1 असला तरी चालतो. जर ट्रिपल एच आला,
तर हे नाही चालते. हे कोणामध्ये चालते? ॲटलिस्ट मध्ये चालते. ओके, किमान 2 म्हणलं 3 पण चालतात. ओके, किमान 2 म्हणलं. इथं तुम्हाला कमीची कंडिशन आहे, इथं जास्तची आहे. ओके, इथून स्टार्ट करू शकता. तुमच्याकडे 2 असतील तर तुम्ही चालू करू शकता. ओके, 2 पेक्षा जास्त असलं तरी चालतात. इथं म्हणतानाच म्हणलं ॲटलिस्ट किमान 2 तरी राहू दे. काय ठिकाणी किमान 2 तरी. ओके, 2च्या खाली नको येऊ. ओके, आणि इथं ॲट मोस्ट मध्ये त्याच्या वरी नको जाऊ. काय ठिकाणी त्याच्या वरी नको जाऊ आणि इथं खाली नको येऊ. ओके, इथं किमान 1 किंवा 2, इथं जास्तीत जास्त याच्या पुढे आपल्या ठिकाणी पावलवाट करता येत नाही. ओके, तर हे महत्त्वाचे शब्द आहे. ॲटलिस्ट म्हणल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त जमतात आपला एलिमेंट्स घेण्यासाठी असतील तर. ओके, कारण आपण 3 पॉईंट लॉस करतो नंतर. ओके, ॲटलिस्ट 2 म्हणल्यानंतर 3चे पण चालतात आपला. ओके, आणि ॲट मोस्ट 2 म्हणल्यानंतर 2च्या वरी जाता येत नाही. 1 असला तर घेता येतो. STS अशा ठिकाणी घेता येतो. ठीक आहे, आपण त्याच्यावरती दोन क्वेश्चन येतात. आपण 3 पॉईंट लॉस करू. ओके, तयार करतो काय आपण 3 पॉईंट. काय HTH बरोबर HT T पासून THH THT TPH DTT. ओके, तर नंबर ऑफ S इज इक्वल टू. आता याच्यावर तुमच्या आवडती कंडिशन घेतला तुम्ही. ओके, आता आपण हे 2 शब्द वापरणार, ॲटलिस्ट आणि ॲटमोस्ट. ओके, तर आपण समजा या ठिकाणी घेतलं P with the condition, P with the events. काय घेणार? गेटिंग हॅव्हिंग काहीतरी सरफेस एरिया तुमचा ठिकाणी म्हणू शकता. ॲटलिस्ट काय म्हणायच्या ठिकाणी ॲटलिस्ट हा शब्द वापरायचा आपला. ॲटलिस्ट 2 हेड म्हणा, टेल म्हणा, काही म्हणा, हेड. ओके, ॲटलिस्ट 2 हेड म्हणजे किमान 2 काटा म्हणतो. छापा पण हेडला छापा म्हणतो. छापा असावे. ओके, किमान 2 तरी असेल बाबा. 2च्या खाली नको. काय ठिकाणी 2 तरी असेल. 2च्या खाली नको. म्हणजे 3 असेल तर चालते, कारण का जास्तला आपला 8च नाही, कमी नाही फक्त. म्हणजे मग P इज इक्वल टू 2. याचा अर्थ होता या ठिकाणी ॲटलिस्ट 2 म्हणल्यानंतर ॲटलिस्ट 2 हा शब्द जेव्हा येतो ना, याचा अर्थ असतो 2 किंवा 2 पेक्षा जास्त. कमी नाही ना, 2 किंवा 2 पेक्षा जास्त. आणि ॲटमोस्ट म्हणल्यानंतर ॲटमोस्ट 2 म्हणल्यानंतर 2 किंवा 2 पेक्षा कमी, जास्त नाही. या ठिकाणी 2 पेक्षा कमी. तर P इज इक्वल टू काय त्या ठिकाणी ॲटलिस्ट 2 म्हणजे आपला 3च्या पर ठिकाणी चालतात. 2 तरी हेड असेल असं काय म्हणतात ना.
दोन तरी हेड असावे, म्हणजे 3 पण चालतात, तुम्हाला काय अडचण नाही. ओके, याच्यात दोन्ही हेड नाही, ह्याच्यात आहेत, ह्याच्यात आहेत, ह्याच्यात आहेत, दोन्ही हेड आहेत का पण आता नाही. ओके, मग नंबर ऑफ पी इज इक्वल टू किती आहे, त्यानंतर क्यू बी द इव्हेंट्स getting at most 2 तर किमान जास्तीत जास्त काय अशा ठिकाणी 2 टेल असावे. ओके, म्हणजे 3चा घेता येत नाही तुम्हाला, 2 पेक्षा एखादा कमी असेल तर चालेल, काय ठिकाणी 2 पेक्षा कमी असेल चालेल, मात्र 2च्या वर तुम्हाला ठिकाणी जाता येत नाही, असे तुम्हाला ठिकाणी सांगायचे. ओके, एक नंबर एच टी टी हे पण चालतो. ओके, कसं काय त्यांना ॲट मोस्ट म्हणून आहे. ओके, जास्तीत जास्त किती असावे, 2 असावे, कमीची काय कंडिशन सांगला काय त्यांना नाही. ओके, एच टी एच, त्यानंतर एच टी टी, त्यानंतर टी एच एच, त्यानंतर टी एच टी एच टी 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 किती वाले याचे कसं 6 आले. ओके, तर एवढ्या शब्दात समजून सांगण्यासाठी आपण 2 उदाहरणे घेतले. कोणता, ॲटमोस्ट आणि ॲटलिस्ट. ओके, ॲटमोस्ट म्हटल्यानंतर काय झालं, 2 किंवा 2 पेक्षा कमी, याचा अर्थ ॲटमोस्ट म्हटल्यानंतर काय ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा कमी, आणि ॲटलिस्ट म्हटल्यानंतर 2 किंवा 2 पेक्षा जास्त, म्हणजे दिल्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त चालतात, कमी नाही चालत. ओके, आणि जास्त म्हटल्यानंतर कमी घ्यायचे असतात. ओके, हे शब्द उलटे असतात. तर एवढ्या ठिकाणी आपण इव्हेंट्सला थोडक्यात समजून घेतलं आहे. इव्हेंट्स कशाला काय म्हणतात, उद्याच्या तासिकेमध्ये या ठिकाणी आपण टाइप्स ऑफ इव्हेंट्स थोडक्यात स्टडी करूया, त्यानंतर मग प्रोबॅबिलिटी त्यांच्या नंतरच्या तासिकेमध्ये. ओके, धन्यवाद.